शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 4 ऑगस्ट 2026चा व्हिडिओ आहे. PKM थाई चिंच जी कोईमतूर विद्यापीठानं तयार केलेली जात आहे आणि जी कमी पाण्यामध्ये आपल्याला एकदा लावल्यानंतर ज्याचं आयुष्य 150 वर्षे असणारी अशी PKM थाई चिंच, ज्याच्यामध्ये काकण मोठं येतं, बी लहान येते, गर जास्त येतो. तर अशा प्रकारची ही PKM थाई चिंच एकदा लावल्यानंतर 150 वर्ष आयुष्यमान आहे. तर आजचं लोडिंग चाललं आहे 4 ऑगस्ट 2026ला. श्री वाल्मिक बोडरे साहेब जे वाकला सभापती आहेत आणि सरांनी जी रोपं घेतलेली आहेत वैजापूरसाठी, गेल्या 2 वर्षामागं आपण त्यांना 60 किलोची बॅगची झाडं दिलेली होती. यावर्षी त्याच झाडांचं 60 किलोची म्हणजे 4 वर्षाची रोपं लावल्यानंतर 2 क्विंटल माल काढलेला आहे. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. तर PKM थाई चिंच जी कोईमतूर विद्यापीठानं तयार केलेली तामिळनाडू. तर आता ह्या चिंचेला आपण लागवड करताना 3 वर्षाची रोपं आहेत. 20 बाय 20वरती लागवड करा. एकरामध्ये 120 रोपं बसतील. मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात. त्याचबरोबर चिंचेला झिगझॅग पद्धतीने जर लागवड केली तर सूर्यप्रकाश चांगला मिळतो. 20 बाय 20वरती आपण पहिलं रोप लावत गेल्यानंतर एक लाईन, 2 नंबरची लाईन आहे ती मधलं अंतर 20 फूट, 2 नंबरची लाईन 10 फूट मागे यायचं आहे. तिथं पहिलं रोप लावायचं आहे. आता ह्या रोपांसाठी आपण खड्डे न करता ट्रॅक्टरनं सरी सोडा, 5 फुटाची सरी सोडा. पहिल्या सरीमध्ये ज्यावेळी रोप लावताय त्यावेळी खड्डा आपल्याला सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे. जसा आपण ऊस लावतो तशा पद्धतीनं सरीमध्ये खड्डा घेतला तर तो खड्डा आपला सरासरी 1.5 बाय 1.5 फुटाचा पाहिजे. कारण ह्या चिंचीची बॅग आहे ही 12 किलोची आहे आणि रोपाचं वय 3 वर्ष आहे. तर आता अशा प्रकारे आपण PKM थाई चिंच जी लागवड करतो आहे, जिला ह्या वर्षी झाडाला लावल्यानंतर 1 वर्षात उत्पादन चालू होतं आणि प्रत्येक वर्षी उत्पादन वाढत जातं. कारण चिंच हे दुष्काळ भागातलं पीक आहे. जिथं पाऊस काळ कमी पडला तरी तिथं आपल्याला लागवड केल्यानंतर उत्पादन मिळतं. ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हणलं तर आपल्याला कमी पाण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री जाधव साहेब जे सोलापूर शहरला पोलीसमध्ये आहेत, त्यांचे भाऊ मंत्रालयात आहेत. तिने माझ्याकडे 4 वर्षाची 60 किलोच्या बॅगची झाडं घेतलेली आहेत. रोपं लावल्यानंतर चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण परवा पंढरपूरला पण रोपं दिलेली आहेत. तसेच चिंचेची लागवड आपली अक्कलकोट ह्या भागात पण आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी, माढा, करमाळा जिथं पावसाचा भाग कमी आहे, अगदी मान तालुका सातारा जिल्ह्यामध्ये पण आपल्याला लक्ष्मीनगरला ह्या भागात लागवडी झालेल्या आहेत. तसेच इतर ठिकाणी जर म्हणला तर चिंचेची लागवड आपली अगदी कोल्हापूर जिल्ह्यात पण झालेली आहे. अग्रवाल साहेब म्हणून, शाह साहेब म्हणून जिने मोठ्या प्रमाणात डोंगर भागात लागवड केलेली आहे, तयार झाडं लावलेली आहेत. आता शेतकरी बंधू ज्यांचं बजेट असेल त्यांनी तयार झाड लावा. ज्यांचं बजेट कमी असेल त्यांनी 2 वर्षाची रोपं लावलीत तर 200 रुपयानं पोच होतात. परवाचा व्हिडिओ आपण बघितला. श्री महेश पाटील जे आचले सोलापूरचे बागायतदार आहेत. शेती भरपूर आहे, शेती करा वेळ नाही म्हणून त्यांनी चिंचेची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तर शेतकरी बंधू 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे अशी वयाची रोपं मिळतात. आता मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घ्या. रोपं लावताना झिगझॅग पद्धतीने लावायचे आहेत जेणेकरून सूर्यप्रकाश चांगला मिळेल, हवा गिळती राहील. तर आता श्री वाल्मिक बोडरे साहेब जे आपले वाकला जिने वैजापूरमध्ये लागवड केलेली आहे सभापती आहेत. त्याचबरोबर ही जी रोपं 3 वर्षाची आपल्याला 12 किलोची बॅग आहे, 380 रुपयानं पोच होते. आता रोप ज्यावेळी लावतो आपण कलमी रोप असल्यामुळं प्रत्येक वर्षी उत्पादन वाढत जातं. त्याचबरोबर ह्या चिंचेला कमी पाण्यामध्ये उत्पादन घेता येतं. आता ही रोपं जी अशी आपण बाजूला काढलेली आहेत, शेतकरी बंधू ह्या दिवसात पाऊस अति असल्यामुळं पानगळ होत्या. तर ह्यासाठी आपण नवीन फुटवा बनायला येत असतो. चिंच हे झाड मरत नाही कधी. दुसरी गोष्ट, चिंचेला आपण लावते वेळी सरी काढून खड्डा घ्यायचा आहे 1.5 बाय 1.5 फुटाचा. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमीट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12% ब्ल्यू कॉपरची आळून द्यायची आहे. आता रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्याची आळून दिल्यानंतर 1 महिन्याने याला DAP 100 ग्रॅम देऊन मातीची भर लावा आणि रोपाचं नियोजन करा. झाडाला जास्त मेहनतीचं पीक नाही, फवारणी खतं द्यायची गरज नाही. त्याचबरोबर खतं जी देताना दर 2 महिन्याला आपण खतं देत जायचं, DAP, युरिया. त्यामुळे खोड मोठं होतं आहे, फुटव्याची संख्या वाढत्या. त्याचबरोबर 6 महिन्यातून एकदा बेसल डोस द्यायचा आहे. कमी पाण्यामध्ये येणारे आपल्याकडे चिंच लागवड
जांभळ लागवड, आवळा शेती, लिंबू शेती अशा प्रकारची लागवड करता येईल. पुढील व्हिडिओमध्ये आपण कर्नाटकसाठी जो लिंबू लागवड आणि सागवान लागवड त्याचबरोबर अंजीर लागवड हे जी लोडिंगचे व्हिडिओ पाहणार आहोत. अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि एकदा लावल्यानंतर 150 वर्षे चालणारं पीक म्हणजे चिंच लागवड. तर अशा प्रकारचं आता गाडीची थप्पी लावली जाते. अक्षय सर जरा वर या, पानगळ झाल्या बघू शकतो, द्या ते चांगला आहे. तर शेतकरी बंधू अशा प्रकारे एक गाडी भरायला 3 सुपरवायझर, कारण रोप योग्य गेलं पाहिजे हेच आपलं वाक्य आहे. अशा प्रकारे थप्पी लावली जात्या. खात्रीशी रोप योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.